माझ्या शरूचा आवडता मस्तपैकी पास्ता करायला घेतला सकाळी आणि छान नाश्त्याला आम्ही सगळ्यांनी खायला घेतला. तर यामध्ये जास्त काही टाकलं नव्हतं, फक्त कांदा, टोमॅटो आणि जे मसाले होते घरामध्ये ते सगळे टाकले, सॉसेस टाकले आणि असं चीज खिसून ह्या दोघींना दिलं. आणि तिच्या पप्पांनी दुपारून आणलं होतं मटण, तर कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण ठेचून थोडंसं कोथिंबीर वगैरे घालून अळणी असं शिजायला ठेवलं. कुकरला शिट्ट्या घेतल्या आणि असं सगळा मसाला मी भाजायला घेतला. फक्त कोथिंबीर आणि पुदिना बाजूला घेऊन हे सगळं मी असं भाजून घेतलं आणि छान थंड होईपर्यंत असं ठेवलं होतं. त्यानंतर मिक्सरला असं बारीक वाटून घेतला मसाला आणि कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल थोडंसं तापलं की सगळे मसाले घातले आणि मसाले थोडेसे छान असे परतले की त्यामध्ये वाटण वाटलं होतं ते टाकलं आणि मग छान शिजलं होतं मटण आणि मग ते टाकलं त्यामध्ये कढईमध्ये आणि मग वरतून मीठ घातलं आणि 2 मिनटं असं उकळी येऊन दिली त्याला आणि छान असं हलवून घेतलं मीठ घातल्यानंतर. तर एवढी छान तर्री आली होती ना घरच्या मसाल्यांनी. आणि 5 मिनटं असं उकळत होतं तेव्हा मी कोथिंबीर वगैरे घातली आणि असंच बारीक गॅसवर ठेवलं होतं उकळीपर्यंत, कारण मग रश्श्याला ना अजून चव येते आणि मटण अजून छान शिजतं, म्हणून असं ठेवलं होतं. एकीकडे भात पण शिजत होता इंद्रायणी तांदळाचा. आमच्या शरू पिऊला खूप आवडतो रश्श्यात असा इंद्रायणी तांदळाचा भात, तर तो घातला होता मी. आणि मग कढई काढली गॅसवरून आणि लगेच अशा भाकरी करायला घेतल्या ज्वारीच्या आणि अशा टम्म फुगेपर्यंत मस्त भाकरी केल्या गुबगुबीत आणि आम्ही सगळे असं जेवायला बसलो. तर या सगळे असं मटण खायला सगळ्यांनी शरू पिऊ तिचे पप्पा सगळे अशा आवडीने जेवत होते. कांदा, काकडी, भाकरी आणि इंद्रायणी तांदळाचा भात. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.